नमस्कार. आज मी सर्वांच्या आवडीचा कोकम सरबत दाखवणार आहे. अगदी लहान मुलंसुद्धा करतील अशा अचूक प्रमाणामध्ये आपण हा सरबत आज बनवणार आहोत. त्याआधी माझ्या चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण सरबत बनवायला सुरुवात करू. यासाठी आपल्या सर्वांच्या घरी असा ग्लास असतो, साधारण 250 ml चा हा ग्लास असतो. असे मी 2 ग्लास थंड पाणी घेतलेलं आहे. यानंतर मी हा पोहे खायचा आपला घरातला चमचा घेतलेला आहे आणि त्या चमच्यानं साधारण 10 चमचे मी साखर घालत आहे. एका ग्लासला 5 चमचे असं मी प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे गोड कमी जास्त करू शकता. आता यानंतर मी जिरेपूड घेतलेले आहे आणि त्याच चमच्यानं मी 1 चमचा जिरेपूड घालत आहे. तुम्ही जिरेपूड अवश्य घाला. जिरेपूडमुळं टेस्ट खूप छान येते. आता चवीनुसार मी थोडं मीठ घातलेलं आहे. यानंतर मी बाजारामध्ये उपलब्ध असलेलं हे कोकम आगळ घेतलेलं आहे. ते मी या ठिकाणी घालणार आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचं ते वापरू शकता. मी त्याच चमच्यानं इथं 6 चमचे मी हे कोकम आगळ घालून घेत आहे. यानंतर आपण मोठ्या चमच्यानं ही साखर आणि हे सगळं आता चांगलं विरघळून घेऊ, मिक्स करून घेऊ. या ठिकाणी तुम्ही पिठी साखर ही वापरू शकता. जर तुम्ही पिठी साखर वापरणार असाल तर 1-2 चमचे तुम्ही जास्त टाका, कारण पिठी साखर चवीला थोडी कमी गोडच लागते. ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी तर हा सरबत घेतलाच पाहिजे. शिवाय याच्यामध्ये आपण जिरेपूड टाकली आहे. जिऱ्यामुळे ही उष्णता कमी होते. याच्यामध्ये बरेच जण लिंबू रस टाकतात, पण कोकमला एक स्वतःची अशी आंबट अशी चव असते. त्याच्यामुळं लिंबू रस नाही टाकला तरीही चालेल. यामध्ये आपण जिरेपूड टाकली आहे त्याच्यामुळं या सरबताचा थोडा रंग फिका होतो, पण चव आणि आरोग्य असं दोन्ही साधलं जातं. हे पहा, आपली साखर आता छान विरघळली गेली आहे. सगळं एकजीवही झालं आहे. पण याच्यामध्ये आपण जिरेपूड टाकले आहे आणि त्याचे कण थोडे राहतात. याच्यासाठी आपण हा सरबत आता छान गाळून घेऊ. हे पहा, याचे असे जिऱ्याचे असे कण शिल्लक राहतात. आता हा सरबत आपला तयार झाला आहे. तो आता ग्लासमध्ये काढून घेऊ. तुम्हाला माझा हा सरबत कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा. धन्यवाद.